आणि आता आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक होतीये। बैठकीला 28 राजकीय पक्षांचे एकूण 63 प्रतिनिधी हजर आहेत। यात 11 मुख्यमंत्र्यांचा सुद्धा समावेश आहे। मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक होतीये। बैठकीसाठी राहुल गांधी, सोनिया गांधी हे दाखल झालेले आहेत। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये समन्वयक या पदासाठी महाराष्ट्रातल्या 2 बड्या नेत्यांची नावं समोर येताना दिसतायत। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची नावं यात अग्रेसर आहेत। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे। उद्धव ठाकरेंच्या नावाला इंडिया अलायन्समधल्या काँग्रेस, ममता बॅनर्जी, नितीश कुमार आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी सुद्धा काँग्रेसलाच पाठिंबा दिला असता असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलंय। इंडिया आघाडीच्या बैठकीच्या अनुषंगाने ते बोलत होते। ही युद्धाची तयारी असून शिवरायांच्या भूमीवर इंडिया आघाडीच्या बैठकीचं एक वेगळं महत्त्व असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। आमच्याकडे पंतप्रधान पदाचे अनेक चेहरे आहेत असं सांगणाऱ्या इंडिया आघाडीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चांगलाच समाचार घेतलाय। अनेक चेहरे रावणाला असतात, भाजपकडे मात्र श्रीरामांचं नाव घेणारे मोदी आहेत अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। महाभारतात कौरवांचा पराभव झाला होता असा टोला देखील त्यांनी लगावलाय। इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी विरोधक मुंबईमध्ये एकत्र आलेले आहेत आणि या विरोधकांनी मुंबईची हवा खावी आणि समुद्र बघावा। मात्र जनता आमच्या सोबत असून 2024ला पुन्हा मोदी सरकारच येणार आहे असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला। पंतप्रधान शालेय योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केलाय। हरभऱ्याच्या पाकिटांमध्ये किडे आढळल्यानं खळबळ उडालेली होती। या प्रकरणी शालेय शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार करून चौकशीची मागणी खडसेंनी केली आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग शिर्डी दौऱ्यावर आहेत। प्रवरानगर इथं पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार सोहळ्यात त्यांची मुख्य उपस्थिती होती। त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते। स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकरांनी अमरावतीमधल्या खापर्डे वाड्याला भेट दिलेली आहे। याच वाड्यात स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, गजानन महाराज आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं वास्तव्य होतं आणि त्यामुळे पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी ऐतिहासिक वारसा असलेल्या खापर्डे वाड्याकडे सरकारनं लक्ष द्यावं अशी मागणी रणजित सावरकरांनी केली आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग शिर्डी आणि प्रवरानगर दौऱ्यावर आहेत आणि यावेळेला त्यांनी शिर्डीच्या साई मंदिरामध्ये पाद्यपूजा करत आरती केली। यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। कोल्हापुरातल्या गोकुळ दूध संघाच्या अहवालामध्ये इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोटो छापण्यात आलेले आहेत। यामध्ये दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्याही फोटोचा समावेश आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांचाही अहवालात फोटो आहे। 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। शिवम उईके असे मृताचं नाव कळतं आणि हा मृत गादीखाली दबलेल्या अवस्थेत आढळून आला। या प्रकरणी कारंजा पोलिसांकडून तपास सुरू आहे। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत आणि ते आज पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या मानाच्या पुरस्कारांचं वितरण या कार्यक्रमात उपस्थित राहत आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डीच्या साई मंदिरात दाखल झालेत। राजनाथ सिंह यांनी साईबाबांची पाद्यपूजा आणि आरती केली। भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते। इंडिया आघाडीच्या बैठकीदरम्यान मुंबईत अज्ञातांनी पोस्टर लावलेत। शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही अशा आशयाचे हे पोस्टर आहेत आणि त्यामुळे एका प्रकारे उबाठा गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले जळगावमध्ये आहेत आणि जळगावच्या भुसावळ इथल्या अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्स समोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं उद्घाटन रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आलं।
आमदार पक्ष सोडून गेल्यामुळे उद्धव ठाकरेच गॅसवर आहेत अशी टीका रामदास आठवलेंनी केली. विरोधकांनी कितीही बैठका घेतल्या तरी आम्हाला अडचण नाही. 2024ची मॅच आम्ही 350 रन काढून जिंकल्याशिवाय राहणार नाही असं यावेळी आठवले म्हणालेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी अमरावतीमधल्या खापर्डे वाड्याला भेट दिली. या वाड्यात सावरकर, लोकमान्य टिळक, गजानन महाराज आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं वास्तव्य होतं आणि त्यामुळे त्या पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी ऐतिहासिक वारसा असलेल्या खापर्डे वाड्याकडे सरकारनं लक्ष देण्याची मागणी सावरकरांनी केली. भारतीय हवामान विभागानं पुणे शहरासाठी 24 तास येलो अलर्ट जारी केले. पुण्यासह सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या 11 जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. पालघरच्या चिंचणी, वाणगाव, केतखाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर. एका घराच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार दिसतोय, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. त्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिकांनी वन विभागाला केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस लांबल्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत आणि मागील थकीत अनुदान मिळालेलं नाही, त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ करण्याची शेतकरी मागणी करतायत. त्याचबरोबर भरपाई देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. जळगावच्या रथ चौकामध्ये वैवाहिक वादाचं समुपदेशन सुरू असताना दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली, ज्यात दोन्ही गटातील सदस्यांमुळे मणियार बिरादरीचं कार्यालय फुटलं. यात 8 जण जखमी झालेत. शनीपेठ पोलिसात गुन्हा नोंद झालाय. बीडमध्ये बांधकाम परवानगीसाठी नगररचनाकाराच्या सांगण्यावरून 30,000ची लाच स्वीकारणाऱ्या खासगी अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. अंकुश लिमगे असं या नगररचनाकाराचं नाव आहे. एसीबीनं त्याला रंगे हात पकडले. चहाचे पैसे मागितल्याच्या रागातून एका टोळक्यानं दुकानदाराला बेदम मारहाण केल्याची घटना उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 मधल्या खट्टन मल चौकामध्ये घडली आहे. चहा पिऊन झाल्यानंतर दुकानदारानं त्यांच्याकडे पैसे मागितले, पण ते त्यांनी द्यायला नकार देत अरिरावी केली आणि दुकानदारालाच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. दुकानदार जखमी झाले. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मालेगावमधली बातमी आपण यापुढे बघतोय आणि ती बातमी आहे शहरात निर्माण झालेल्या विविध समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि साफसफाईचा उडालेला बोजवारा या समस्यांमुळे माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून धरणं आंदोलन करण्यात आलं. बातमी कोल्हापुरातली गोकुळच्या अहवालामध्ये इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोटो छापण्यात आले. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्याही फोटोचा यात समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 17 सप्टेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं ते महाराष्ट्रात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमधल्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील, ज्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची हजेरी असेल. मुंबईत होत असलेल्या इंडियाच्या बैठकीवर महायुतीच्या नेत्यांनी सडकून टीका केली. केवळ स्वार्थासाठी एकत्र आलेल्या लोकांना जनतेचा पाठिंबा मिळणार नाही अशी टीका बावनकुळेंनी केली. जनताच इंडियाच्या नेत्यांना निवडणुकीत जाका दाखवेल असा टोला त्यांनी लगावलाय. बातमी पंढरपूरची. डाळिंबाला मागणी वाढल्यानं डाळिंबाचे दर वाढलेत आणि गेल्या महिन्याच्या तुलनेत डाळिंबाच्या दरात प्रति किलो 50 रुपयांची वाढ झाली. डाळिंबाला सरासरी 100 रुपये किलो इतका दर मिळतोय. पंढरपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाची काल सुमारे 5,000 क्रेट आवक झाली. ऑगस्ट महिना संपला आणि पंढरपूर परिसरात अजूनही पाऊस नाही, त्यामुळे हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आणि त्याची मागणी वाढल्यानं चाऱ्याचे भाव कडाडले. तूस आणि मक्याच्या हिरव्या चाऱ्याचा भाव प्रतिटन 4,000 ते 5,000 रुपयांपर्यंत पोहोचलाय. राज्यात दुष्काळाची चाहूल लागताच कडधान्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि तृणधान्याचे दरही वाढलेत. डाळीच्या दरांमध्ये सरासरी 15 रुपये किलोप्रमाणे वाढ झाली, त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलंय. डाळींचे दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होती. लातूर जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पाऊस नाही आणि पाणीटंचाई निर्माण झाली आणि आतापर्यंत सरासरी 340 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नदी नाले अजूनही कोरडे ठाक आहेत. जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यातील सर्व लघु मध्यम प्रकल्पातील पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित करण्याचे आदेश दिलेत. बीड जिल्ह्यामध्ये पावसानं ओढ दिली. खरीप पिकांचं प्रचंड नुकसान झालं आणि 21 दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड आणि पिकांचं 50% नुकसान असेल तर शेतकऱ्यांना 25% अग्रिम देण्याची तरतूद आहे. 13 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा निधी मिळू शकेल. सोयाबीनसाठी कालावधी नसल्यानं पुढच्या 5 दिवसात हा निर्णय घेतला जाईल अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. वर्धा जिल्ह्यात लंपीमुळे गेल्या 5 महिन्यात 23 जनावरांचा मृत्यू झाला आणि एकूण 55 जनावरांना लंपीची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लंपी आजाराच्या निर्मूलनासाठी 1 कोटींचा निधी मंजूर झाला होता. हा निधी मार्च 2023 पर्यंत खर्च झाल्याची माहिती मिळते.
बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातली 1.5 महिन्यापासून पावसानं दडी मारली. शेतकरी मेटाकुटीला आले आणि बार्शी तालुक्यातली आपण दृश्य बघितली तर नर्सरी चालका ब्रेकनंतर आता आपण पाहूया राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांमधील आजचं तापमान. बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.